मार्फत करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि या उपक्रमाला प्रोत्साहित केलं त्या आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि केंद्र मुख्याध्यापिका ताई शेटे मॅडम, सर्व शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती, सर्व समित्या, त्याचप्रमाणे सर्व पालक, ग्रामस्थ या सगळ्यांनी याला चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून हा उपक्रम आपण यशस्वी करतो आहोत। मी ताई शेटे मॅडम यांना विनंती करतो की उपस्थित जे स्टॉल आहेत त्या स्टॉलवर मान्यवरांना न्यावं आणि या उपक्रमाचं माहिती विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या प्रकारचे स्टॉल या ठिकाणी मांडलेले आहेत त्याची माहिती द्यावी अशी मी विनंती करतो। या उपक्रमामध्ये आपण या ठिकाणी आज बघितलं तर वेगळं असं आपल्या परिसरामध्ये उपलब्ध सुकी मच्छी आहे, त्याला सुकट, गोलीम किंवा काड वगैरे म्हणतो, ती सुद्धा उपलब्ध आहेत। स्थानिक परिसरामधील फळं, भाज्या, घरगुती तयार केलेले वेगवेगळे पदार्थ आणि पूर्णगडमधील जो मालपोहा आहे, प्रसिद्ध मालपोहा, याचं सुद्धा या ठिकाणी स्टॉल मांडण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी ताई शेटे मॅडम यांना विनंती करतो की सर्व मान्यवरांना या स्टॉलच्या ठिकाणी न्यावं आणि त्यांची ओळख करून द्यावी। पुन्हा एकदा हार्दिक स्वागत, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या उपक्रमाचं स्वागत करूया। मी ताई शेटे मॅडमला विनंती करतो की आपण दोन शब्द बोला। नमस्कार। आनंदी बाजार रांगणकर सर आल्यापासून सतत 3 वर्ष आपण हा कार्यक्रम राबवतो। त्यातून मुलांना खरेदी विक्री कशी करायची, आपल्या दैनंदिन जीवनात की आपल्या परिसरातल्या ज्या वस्तू आहेत आपण बाजारात जाऊन विकत घेतो, तर मुलांकडनं जर विकत घेतला तर मुलांना त्यांचा खूप आनंद वाटेल आणि मुलांनाही कळेल बाजार कसा करायचा, सुट्टे पैसे कसे द्यायचे, किती रुपये घ्यायचे, 1 रुपयाची किंमत 5 रुपये असेल ते 2 वस्तू घेतल्या तर किती, हे ज्ञान व्यवहारात नेण्यासाठी, गणितीत नेण्यासाठी हा रांगणकर सरांनी राबवलेला उत्तम उपक्रम आहे। आणि त्यासाठी आम्ही शाळेतले सर्व शिक्षक, व्यवस्थापन कमिटी, पालक वर्ग, सखी सावित्री सगळ्या कमिट्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे। त्यामुळे हा 3 वर्ष तरी आपण हा कार्यक्रम राबवतोय आणि असाच पुढे हा कार्यक्रम आपला उपक्रम चालू राहणार आहे। आता पालकांना मी विनंती करते की प्रत्येक पालकांनी त्याच्याकडे स्टॉलकडे जावं आणि मुलांना काय आणलंय, कसं विकणार त्याची माहिती तुम्ही सगळ्यांनी घ्यावी असं मी त्यांना सूचित करतो। यानंतर सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण या स्टॉलकडे यायचं आहे, सर्वांनी यायचं आहे। या ठिकाणी आपण व्हिडिओ सुरू आहे, अतिशय छान वातावरण तयार झालेलं आहे। पालक, ग्रामस्थ, आपणा सर्वांचा उत्साह या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे। पहिलीची मुलगी आहे, तिने स्टॉल मांडलेला आहे। तुझ्याकडे काय आहे वस्तू सांग मोठ्याने। शाबास। तुझ्याकडे काय आहे? मसाला पापड। आता याचा काय दर आहे ग, किती रुपये देणार आहे? पालकांना सांग किती रुपये देणार आहे। बाई फक्त आधी सगळ्यांची ओळख करून घेऊया। इकडे बघा बाई, इकडे बघा आणि ओळख करून घ्या सगळा। चला इकडे बघा सगळे। आणि आपल्या परिसरातील, आपल्या परिसरातली म्हणायची ती हे लिंब आणलेली आहेत आणि गव्हाणकर यांनी याला काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? नीरपणस किंवा बटाटे फणस म्हणतात, तो विक्रीला आणलेला आहे। ही अशी पौष्टिक पालेभाजी आणलेली आहे। पुढे तोमेव आंबरे यांनी सुकं खोबरं, लेमलेटच्या गोळ्या आणि अळूवडी आणलेली आहे। तिचीच बहीण स्वरा आंबरे, ईश्वरी आंबरेने लाडू आणलेले बेसनचे। बाई त्यांना सांगायला सांगा काय काय आणलेलं आहे ते। तू काय आणली आहे सांग, मोठ्याने बोल। हा पुढे पुढे या असं सांग कसं आहे, तू काय आणलेलं आहे? हां, ही बघा आमच्या पूर्णगड गावातली प्रसिद्ध सुकी मच्छी, त्याला खूप बाजारात मागणी आहे। त्या मुलीने आणलेलं आहे अन्वी लाकडे। सांग काय तुझं आहे ते आणि नाव सांग त्यांची, मोठ्याने बोल, सगळ्यांची सांग ना। हा वाकटीचं सुकट आहे आणि मोहरीचं आहे, गोलीम आहे आणि काही कार्ड आहे काय? आद्या नार्वेकर सध्या नारळ महाग झालेले आहेत तरी तिने आमच्या बाजारात स्वस्तामध्ये देणार आहेत आणि ते तुम्ही खरेदी करावी। आद्या कसा आहे नारळ सांग?
आणखी काय आहे? हा बघा, नारळ स्वस्त आहे, 25ला एक. बाजारामध्ये 40 रुपये 50 रुपये नारळ आहे. इकडे तू सांग तुझं काय आहे ते मोठ्याने का वडापाव कुठे दाखव. वडापाव कोण त्या पाहिजे. हे बघा वडापाव आणलेले आहे, प्रसिद्ध खाऊ. काय काव्या, वेद वेद पावसकर, कलिंगड, समर्थ पावसकर, बटाटा भजी. समर्थ चव्हाण तुझ्याकडे काय आहे? या ठिकाणी बघा, आपण या ठिकाणी आरोग्यासाठी उपयुक्त असं ताक, उन्हाळा सुरू झालेला आहे, ते ताक आणलेलं आहे. काय आणलंय? शेवगा आहे या ठिकाणी, दाखव असं. शेवगा आणलेला आहे, त्याला आपण डांबे म्हणतो, आपल्या परिसरामध्ये उपलब्ध होतात. हा, तू काय आणलंयस? मोठ्याने सांग. अळूवड्या घरगुती, दाखव असं. या घरगुती अळूवड्या तिच्या मम्मीने तयार करून दिलेल्या आहेत. खूप स्पेशल आहे, त्यांच्या प्रत्येकाचाच पदार्थ स्पेशल आहे. आपण नंतर त्याची चव घेणार आहोत. आपण पहिल्यांदा बघतो आहोत आपल्या शाळेमध्ये हा नाविन्यपूर्ण उपक्रम सलग 3ऱ्या वर्षी आपण राबवतो आहोत. आणि काय आणलंय? बघा, 1ली 2रीतले विद्यार्थी सुद्धा या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. सर्व 100% विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि आपला वरदने सुद्धा या ठिकाणी काय काय आणले? वरद खूप छान. बघा, हा बोर्ड बघा, त्याने काही छान बोर्ड तयार केलेला आहे. काय लिहिलेस ते? कुरकुरे वेपर्स. वो खाए वो खाते जाय, अशी खूप छान जाहिरात त्याने केलेली आहे. आणि हे बटाटा वेपर्स आहेत, आरोग्याला सुद्धा काय आहेत, उपयुक्त आहेत. त्यांच्या शिक्षिका मी डोलेकर मॅडमना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोला. कसं आहे पॅकेट? 20 रुपये. आणि हे 5 रुपये. जर मी 2 घेतलं तर तू किती देणार? मी किती पैसे देणार तुला? 5 चे 2 10. 2 चे 10 रुपये. यानंतर व्यवहार ज्ञान त्याला आता या ठिकाणी मिळालेलं आहे. या ठिकाणी पिसे वहिनी आपल्या आहेत, या सगळे पिसे वहिनी आहेत. पिसे वहिनी दरवर्षी आपला स्टॉल घरगुती तयार केलेले जे सांडगी मिरच्या आहेत, त्यानंतर त्यांची वेगवेगळ्या प्रकारची चटण्या आहेत, या ठिकाणी वेफर्स आहेत, त्यानंतर पापड आहेत, ते त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. खूप छान. यानंतर आणखी इथे काही स्टॉल आपले राहिलेले आहेत, ते स्टॉलकडे आपण या ठिकाणी येतो आहोत. काय केलेलं आहे सांग. दाखव ना. आपल्याला दैनंदिन व्यवहारासाठी लागणारे जे टोमॅटो आहेत भाजीसाठी, ते टोमॅटो कसं आहे हे पॅकेट? 10 रुपयाला. खूप स्वस्त लावलेले आहेत, 10 रुपयाला स्वस्त असं बोलायचं, जाहिरात करायची. त्यानंतर आपल्याला लागणारी साखर, छोटे छोटे पॅक त्यांनी तयार केलेले आहेत. काय आमची 3री विद्यार्थिनी आराध्या काय केलंय? थंड उन्हाळ्यामध्ये उन्हाळा जाणवू लागलेला आहे आणि त्यासाठी या ठिकाणी कलिंगड आहे. काय आहे? उघड ना, तुझं पण उघड. अरे वा, छान. हे बघा, साबुदाणे वडे तयार केलेले आहेत. सोमवार या उपवासासाठी खूप छान अशा प्रकारचं या ठिकाणी साबुदाणा वडे आहेत. आणि आता आपण पाहणार आहोत ते तोरणगडमधला प्रसिद्ध मालपोहा.
पर्यटक सुद्धा येतात आणि पर्यटकांनी सुद्धा या ठिकाणी नाविन्यपूर्ण असं खाद्यपदार्थ त्यांना मिळतो, तो आहे मालपोहा. आणि हा मालपोहा प्रसिद्ध आहे. ज्यावेळेला तुम्ही पर्यटक म्हणून पूर्णगडला याल त्यावेळेला हा प्रसिद्ध मालपोहा खाऊन गेल्यानंतर त्याची चव अजूनही काही लोक सांगतायत. त्यानंतर हां काय आहे तुझ्याकडे? हा गुलाबजामुन आणलेले आहेत बघा, दाखव गुलाबजामुन तुझे. हा अरे वा, इकडे बघा काय आणलंयस? आद्या हा दाखव दाखव ना, सगळ्यांना दाखव. हा या ठिकाणी बटाटा भजी आणलेली आहे. वेगवेगळे पदार्थ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सगळे पालक या इकडे असं या बाजूला, असं या बाजूला या. आपण आता या ठिकाणी हे बघा काय आणलंयस, हे कुहिरी म्हणतात याला ग्रामीण भागामध्ये, कुहरी पण म्हणतात. आणि याची जी भाजी असते त्याला पूस भाजी असं म्हणतात. पौष महिन्यामध्ये ही होते आणि म्हणून याला पूस भाजी. आणि हे काय आहे? ओले काजूगर तिने आणलेले आहेत. आपल्या कोकणचा मेवा काजूगर आज ज्याची प्रसिद्धी झालेली आहे ती काजूगर. आणि हा आंबा आपण ओळखला असाल, हा तोतापुरी आंबा, कच्चा खाल्ला तरी खूप छान लागतो. हे काय आणलेस? चिक्कू. चिक्कू सुद्धा आपल्या परिसरामध्ये होत आहेत, घरगुती तयार केलेले चिक्कू. हे काय आहे? गोबी मंचुरियन आहे. काव्या आपली शूटिंग करते, घ्या काव्या, ये दाखव तुझं. काव्या या ठिकाणी काव्याने आपले पदार्थ आणलेला आहे. हा दाखव काय आहे ते. हा गोबी मंचुरियन आहे, त्याला गोबी मंचुरियन असं सुद्धा म्हणतात. पुढचा पदार्थ काय आहे? दाखव दाखव काय आहे ते. बटाटा बटाटा त्रिकोण. बटाटा त्रिकोण म्हणजे समोसाचाच प्रकार आहे. आणि बघा या ठिकाणी आणखीन काय आहे? ओके मॅडम दाखव दाखव मॅडम, सुरू मॅडम दाखव काय. दाखवा दाखवा. हा हा काय केलंय? हे नाचणीचे घावणे आहेत. आताच्या आजकालचा जमाना बघितलं तर आपल्या धावपळीचा असतो. नोकरीला जायचं असेल, कुठे जायचं असेल तर पौष्टिक खाणं आपल्याला मिळत नाही. मग अशा घाई गडबडीच्या वेळी झटपट 10 मिनिटात तांदळाचं पीठ आणि नाचणीचं पीठ करून ठेवलं की लगेच आपण पाण्यात मिक्स करून 15 ते 20 मिनिटात पटकन होणारा पदार्थ म्हणजे हे नाचणीचे घावणे. आपल्याला जर कामावरती जायचं असेल तर पटकन करून ते घेऊ. ह्या नाचणीचं सत्व म्हणजे आपल्या डायबिटीज वगैरे असेल तर हाडांना एक मजबूती मिळते, कॅल्शियम मिळतं आणि कॅल्शियम मिळतं. दुसरं म्हणजे आजारी पेशंट जर असेल तर त्यांना आपण चपाती वगैरे देतो. मग चपातीने पित्ताचा वगैरे त्रास होतो, तर नाचणीमुळे कुठलाही त्रास होत नाही. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत आपण हे नाचणी सत्व सगळ्यांना देऊ शकतो. आणि पौष्टिक असल्यामुळे हे सर्वांना योग्य आणि आरोग्यदायी आहे. हा पुढचा स्टॉल हा बोल. हा बोल काय आहे तुझ्याकडे? माझ्याकडे पापड व लोणचं आहे. मिरचीचं लोणचं, करडीचं लोणचं, मोठ्याने बोल. गोड लिंबू लोणचं, कारले लोणचं, तिखट लिंबू लोणचं व पापड. ओके थँक्यू. यानंतर आपले ग्रामस्थ आहेत, या हो. आपले ग्रामस्थ यांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत. या सर्वप्रथम सर्व महिलांना, शिक्षकांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तसंच हा उपक्रम 3 वर्ष राबवतात असं सरांनी म्हटलं, पण मी ह्या उपक्रमाला 2 वर्ष व्हिजिट देत आहोत. इकडे उपक्रम चांगले आहेत. मला असं एका स्टॉलवर असं दिसलं, ग्राहक राजा. या समयात एका स्टॉलवर असं वाचलं, ग्राहक राजा. आता आपण व्यापार म्हटल्यावर कस्टमर आले ते आपले दैवगतच म्हणायचं, राजेच आपण ते. त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करणं भाग आहे. ह्यासाठी हे आहे. आणि दुसरं असं आहे की आपलं हे होतं काय तुमचं वरती काय होतं, वनभोजन. तेव्हा ह्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी माझा वरती स्टॉल आहे, त्या स्टॉलवर व्हिजिट दिली
आणि माझा बिझनेस ग्रोथ वाढवला, त्याची परतफेड करण्यासाठी, हा त्यांचा बिझनेस करण्यासाठी मी इकडे उपस्थित राहिलेला आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संबोधो आणि ह्या उपक्रमाला माझ्यातर्फे लाख लाख शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. आपण हे सगळे स्टॉल बघू शकता आणि या बाजाराचा आनंद घेऊ शकता. धन्यवाद.